ते व्यवस्थापक गुरुवारे सर्जे मामा ते फॉरेस्ट मध्ये कामाला होते. त्या निमित्ताने त्यांनी इथं आले. इथं आल्यानंतर त्यांना साक्षात्कार झाला. सुरुवातीला त्यांना भगवंताचं दर्शन झालं आणि 5-10 पावलांनी नंदीचं दर्शन झालं. धनगर वस्तीवर जाऊन त्यांनी पाणी आणलं, रानफुलं वाहिली आणि त्यांना समाधी अवस्थेमध्ये शिव पार्वतीचं दर्शन झालं. देवांनी सांगितलं, देवाचा आदेशाचे पालन करून त्यांनी इथं दारूबंदीचं कार्य करतात. इथं काय असा काही प्रकार नाही जादूटोणा. आणि मग ते लोकांना अनुभव यायला लागला आणि त्यांनी स्वतःहून यायला लागले. इथे भरपूर प्रमाणात डोंगर भाग असल्यामुळे, जास्त प्रमाणात झाडे असल्यामुळे ना, उंचावर आहे डोंगर, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात पाऊस पडतो. इथे 3 धरणे आहेत: वरसगाव धरण, पानशेत धरण आणि खडकवासला धरण. आणि इथं आसपास सिंहगड किल्ला पण दिसतो. त्याच्यानंतर तोरणागड आहे. मध्ये केळी, नारळ, पेरू असे आहेत. आंबा पण आहे. आंब्याला वार्षिक पीक येते. पेरू असतं चालू. बेलाची भरपूर झाडं आहेत. गुलाब आहे, लिलीची आहे, फुलं आहेत, धोत्रा आहे, जास्वंद आहे. फुलामध्ये 3-4 प्रकारची फुलं आहेत. आपल्या देवपूजेला पुरतात ती त्याची फुलं पाहिजे ती. इंद्रधनुष्य बघा. मागे जे धरण दिसतंय ते कुठलं धरण आहे? वरसगाव पानशेत. आणि हे जे जाते हे काय? हे खडकवासल्याचं पाणी आहे. अच्छा, म्हणजे खडकवासला धरण ते कुठे आहे? खडकवासला खाली आहे. आणि किल्ला दिसतो, किल्ला तो कुठे आहे? इथे समोर तो तिथे आहे का? ते समोर ब्रिजची गरज आहे म्हणून. ब्रिजची गरज आहे. इथं तर आहे नाव आमचे जे पण चालू आहे तिथे ब्रिजची गरज आहे. अच्छा, असं आहे ते. कारण की पलीकडचे पब्लिक अलीकडे येऊ शकतं, अलीकडचं पलीकडे जाऊ शकतं. आणि एसटी आता सुरू झाली ती दिवसातून 2 वेळा येते बस फक्त. अच्छा, असं काय किती ते किती वाजता आहे ती? हे सकाळी येते ते 10 वाजता, काहीतरी 9 वाजता. ती 10:30 साडेनऊ पावणे जाते. अच्छा, संध्याकाळी 4ला येते.
आता ते लग्नाचं हे आहे ना आपल्या मुंबई पोलीसवाले हे ते आलेत ना तर बघा या ठिकाणी ट्रॅक्टरने भाजीपाला वगैरे घेऊन जातात वर. या टेम्पो मधून आला भाजीपाला, आता हे ट्रॅक्टर मध्ये ठेवून. किती मेहनतीचे काम आहे इथे. वर कोणतंही साधन जात नाही, खास एवढं सामान नेण्यासाठी ट्रॅक्टर खाली घेऊन यावं लागतं. हे आपले दत्ता भाऊ आहेत, आता सध्या मॅनेजर आहेत. मंदिरात बरीचशी सेवा करतात दत्ता भाऊ. क्या क्या है दत्ता भाऊ, क्या सामान लाया है? भाजीपाला है, प्रति सोमवार का डेली के लिए भाजीपाला आनते हैं हम प्रति शुक्रवार अच्छा, अब नारल भी लेके आते हैं। और क्या क्या भाजीपाला क्या लाए, क्या सामान है उसमें? भाजीपाला में अभी वांगा है, अभी काकड़ी और दोड़का भोपळा और भिंडी शेवगा सगळा सोमवार के लिए है ना। बहुत लोग रहते, हजार कम से कम 3-4 हजार लोग का जेवणसाठी हमें प्रति शुक्रवार जाके है ना एक टेम्पो पूरा मटेरियल भर के लेके आते। हर हफ्ते सामान लाते हैं? हाँ हाँ पूरा ये लाने के लिए ट्रैक्टर का मतलब ट्रैक्टर लेके आए सामान ऊपर लेके? हाँ अभी इधर से पैते से है ना, मामा का पैते से है ना मार्केट को मैं टेम्पो लेके जाते। गोरख भैया बोल के आए, गोरख भैया हमें 2 जने है ना, प्रति शुक्रवार के मार्केट जाके हम सब मटेरियल लेके आते। इधर से वर्ती डोंगरावर ऊपर लेके जाने का अभी नाना बहू अभी ट्रैक्टर से है ना वर्ती लेके जाते हैं। और ये मुफ्त है, महाप्रसाद का है, मतलब मुफ्त खाना है? हाँ 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 मोफत खाने के लिए सगळ्या लोकांसाठी। अभी आपलं मंदिरावर कम से कम 30-40 लोक आहे, व 30-40 लोकांना का जेवणासाठी सगळा पूरा गुरुवारी शिवदास सरजा मामा आपला का बहुत बहुत बढ़िया सेवा करते हमारा। हम भी है ना सगळं पूरा मंदिर का है ना परिसर पूरा स्वच्छ रखते हम लोग का इतना। दोन दोन वेळेचं जेवण या ठिकाणी मोफत दिलं जातं आणि त्याच्यासाठी बघा किती सामान भरलं जातं आणि त्यामुळे या ट्रस्टला कुठेतरी आर्थिक मदतीची गरज आहे, तर आपण त्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. दर हप्त्यामध्ये दर आठवड्याला महाप्रसादाचं अशा प्रकारे नियोजन करण्यात येतं, अशी माहिती दत्ताभाऊनी दिली आपल्याला. भाविक आते फिर भी अंदाज से आणि जसे अभी 3-4 हजार लोक कम से कम येते। 3-4 हाँ हजार हाँ हाँ हर हफ्ते 3-4 आपण पाहिलं 3-4 हजार प्रत्येक सोमवारी भाविक येतात आणि त्या भाविकांचे 2 वेळेच्या जेवणाचा हा सर्व नियोजन आहे. भाऊनी कशा व्यवस्थित प्रकारे भक्तांची काळजी घेतली आहे, भाविकांची बघा आपण. हाँ 12 तास पूरा 24 तास पूरा जीवन चालू रहते 12 तास। अभी रात को लोकांना इधर रहने के लिए आला ना, अभी हम लोग क्या करते हैं ब्लैंकेट देते, ब्लैंकेट फ्री है, गर्म पानी फ्री है, जेवना फ्री है, सगळं सगळं सोयीचे आहे। और उसका काही तोंदरे नहीं करते। अगर एक लोकांना का गरीब लोग का पूरा पैसे नहीं बोले तो भी है ना गुरुवारी शिवदास सरजा मामा और लोग का है ना अभी कितनी पैसे से है ना उतना पैसे से अभी व्यसन मुक्ति करके अभी छोड़ने के लिए बोलते हैं। भाविकांकडे पैसे नसले तर गाडी भाड्याला देखील भाऊ स्वतःच्या खिशातले पैसे देतात. हाँ। एवढे मोठे मनांचे आमचे भाऊ आहेत आणि त्यामुळेच त्यांना एवढी मोठी पदवी दिलेली आहे आणि मामांच्या नंतर आज ते या गादीवर बसलेत आणि व्यसनमुक्तीचं कार्य हाती घेतलंय त्यांनी. रविवार आहे, बुधवारी रात्री आपण आलो होतो, आता आपण मुंबईसाठी निघत आहोत. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी आता हा व्हिडिओ इथला बनवतोय. आपण बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आले आहेत. सकाळचे 11 वाजलेत आणि किती गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत बघा. इथं केरळावरून आलेली गाडी आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून देखील लोक या ठिकाणी येत आहेत. ही मामांची समाधी हे पहा.
महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून उद्या सोमवारी या ठिकाणी गाडी लावायला देखील जागा नसणार, एवढी गर्दी असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येतात. या टू व्हीलर रिक्षा देखील आहे, स्वारगेट वरून रिक्षा येते. या बघा, ह्या बाजूला देखील गाड्या आहेत. इथले देखील दृश्य मी दाखवतो तुम्हाला. मोठ्या प्रमाणात वाहन आले आहेत, पाहू शकता आपण. दुपारनंतर अजून गर्दी वाढेल या ठिकाणी. आपण या वाहन पार्किंग वरूनच आपण समजू शकता की किती प्रसिद्ध आहे हे देवस्थान. लहान मुलं, वृद्ध सगळे या ठिकाणी. हे टू व्हीलर बघा. स्वारगेट वरून रिक्षा आल्या, रिक्षा करून लोक येतात. हे पहा, हे भक्त निवासचं काम सुरू आहे. हे बघा, लहान लहान मुलं, आणि आपण आता निघालो आहे मुंबईसाठी. हर हर महादेव, शंभो शंभो भोलेनाथ महादेव की जय. जय शिवशंकर शंभो महादेव की जय.